घुमू दे तुतारी तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी। महाराष्ट्राचा हुंकार थरथरे दिल्लीचा दरबार, महाराष्ट्राचा हुंकार थरथरे दिल्लीचा दरबार। सत्याची ताकद न्यारी हा योद्धा कणखर भारी, अरे सत्याची ताकद न्यारी हा योद्धा कणखर भारी। घुमू दे तुतारी तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी, पवार साहेबांची तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी। रोग पाहिला तुमचा आज तर कारण मला आणि माझ्या फार अपेक्षा होती, जरी विरोधी पक्षातले असले किंवा मी गडकरी साहेबांबद्दल मन मोकळेपणे बोलले, कारण का आजची पंचायत येण्याची आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये एकामेकावर आम्ही टीकाही करतो पण चांगलंही बोललं पाहिजे। मी कधी असं म्हणत नाही 70 साल में कुछ नहीं हुआ 10 साल में कुछ, असे नसतो। प्रत्येक सरकार काहीतरी चांगलं करत, पण माझ्या स्वतःच्या देवेंद्रजींकडे प्रचंड अपेक्षा होत्या। एक युवा नेता होता, ठीक आहे आमचे विरोधक असले म्हणून काय झालं, पण ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसात दानवेंनी जशी मला हे बोलणे अयोग्य जी कृती केली ती अस्वस्थ करणारी। धनंजय महाडिक ज्या पद्धतीने महिलांना धमकी देत होते, माझी अपेक्षा होती गृहमंत्री म्हणून त्यांनी काहीतरी बोलावं महिला सुरक्षिततेबद्दल। आज नाशिकला आमच्या एका कॅन्डिडेटच्या आईवर आणि भावावर हल्ला झाला, मी तिथे SP ऑफिसला जाऊन आले नाशिकला। ह्या सगळ्या गोष्टी सुसंस्कृत महाराष्ट्रात नव्हत्या हो कधी। राजकारण व्हायचं, दिलदारपणे आम्ही एकामेकांवर टीका करायचो, पण असं गलिच्छ राजकारण कधी झालं नाही आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। कारण का महाराष्ट्राच्या संस्कृतीला जे आज सत्तेमध्ये लोक वागतात ते शोभणार नाही। शेवटच्या टप्प्यात आहे, मोदींच्या सभेला अजित पवारच्या गटाने दुर्लक्ष केलेले आहे, गैरहजर राहिलेले आहेत, त्यांचा प्रश्न आहे, माझा नाही। शेवटच्या टप्प्यात आहे, आता अधिक तीव्र होणार आहे, अधिक आरोप प्रत्यारोप होणार आहेत। आता आज तुमचं देखील भाषण खूप आक्रमकपणे पाहिलं, तर येत्या 2 दिवसामध्ये जातीय दंगलीच्या संदर्भात जयंत पाटील साहेब म्हणाले, काय म्हणाले पण या एकूण परिस्थितीत? तर आम्ही कुठे नाटे आरोप करत नाही त्यांच्यासारखं, आमचं काही सिटिंग बिटिंग नसते। असं आहे, ज्यांच्यावर मागच्या 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी ज्यांच्यावर आरोप केले तेच सगळे वॉशिंग मशीनमधून काश्मीर टू कन्याकुमारी आज भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, ते आपण सगळ्यांनीच पाहिलेले आहे आणि तुमच्याच चॅनलवर या बातम्या येतात, का मी वेगळं सांगत नाही। अँड डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, डेटाच दाखवते की ज्या ज्या पक्षांवर, म्हणजे आमचंच उदाहरण बघा ना, आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी NCP नॅचरली करप्ट पार्टी म्हणायची, आमच्यावर किती आरोप झाले आणि याच पक्षावर आज ते गठबंधनमध्ये आहे। ताई, काल गजानन काळेंनी एक आरोप केलाय, संदीप नाईकांनी 25 कोटी देऊन उमेदवारी घेतली असल्याचा खळबळजनक आरोप केलाय, नक्की काय तथ्य? आणि केलंय गजानन काळेंनी केलाय, जेव्हा पक्षप्रवेश होतो तेव्हा कार्यालयात जाऊन होतो, मात्र जयंत पाटलांना इथे काय यावं लागलं? हे हास्यास्पद आहे, स्वतःचे अनुभवावरनं लोक बोलत असतात, त्याच्यामुळे त्यांचे अनुभव तसे असतील, या पक्षात असं काही होत नाही। हे हास्यास्पद आहे जर कोणी आरोप केला असेल, त्याचं उत्तरही देणं इज टू फनी। जयंत पाटील असं एक महत्त्वाचं विधान केलंय, संदीप नाईकांना आता महाराष्ट्राचे आम्ही भविष्यामध्ये जबाबदारी देणार, अर्थातच भविष्य मंत्रिपदाचं वेध तुम्ही संकेत होते, शक्यता नाकारता येत नाही। अर्थातच आमचे पक्षाचे महाराष्ट्राचे नेते जर असं काही बोलले असतील तर त्याच्यात तथ्यच असेल आणि त्यातून ते जयंत पाटील आहेत, त्याच्यामुळे ते जे बोलतात तेव्हा विचार करूनच बोलतात, ते विचार करूनच बोलतात। थँक्यू। आमदारांची एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल केली जात आहे, त्याबाबत कसं पाहता विद्यमान आमदार? मला खूप अस्वस्थ करणार होतं, मी माझ्या भाषणात इथे बोलले, त्याचं कारण असं त्यांच्यावर मीही अनेक वर्ष काम केलं आहे, त्या माझ्या आईला चांगलं ओळखतात, माझ्या आत्या ND पाटलांच्या मिसेस माई आत्या, त्यांचे आणि त्यांचे तर फार कौटुंबिक संबंध आहेत, मग हे अस्वस्थ करणार आहे। कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी काही कुणावर टीका करत म्हणून बोलत नाही आहे, पण एका लोकप्रतिनिधी असं किंवा तुम्ही आता मीडियामधले किती लोक आयकॉन्स होतात ना, आपण त्यांना रोज TVवर बघतो तेव्हा आपल्याला वाटतं अरे आता आपल्या ओळखीचं आहे, आपण त्याला आयुष्यात कधीच भेटलेलं नसतो, पण असा तो माणूस एक नातं होतं त्याच्याशी TVवर बघून बघून। तर लोकप्रतिनिधी असेल, मीडियामधले लोक असेल, यांच्याकडे प्रेमाने बघत असतात आणि जर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनीच अशी भाषा जर वापरायला लागली आणि त्यातून आम्ही महिला आहोत,
एक महिला असणार आहे, महिला असणं आमच्यावर झालेले संस्कार म्हणून मी भाषणातही म्हणले की मी नुसतं प्रभू श्रीराम कधी म्हणत नाही, आणि हे मला माझ्या आईनी आणि त्यानंतर सुषमा स्वराजांनी शिकवलं. त्यांच्या प्रत्येक भाषणात त्या मर्यादा पुरुषोत्तम आणि ती मर्यादा पुरुषांनीही पाळली पाहिजे, पण आम्ही महिलांनी एक संस्काराचा भाग येतो. त्याच्यात काही कमी वीक स्ट्रॉंग नाही, पण आम्हाला आमच्या संस्कारांचा सार्थ अभिमान आहे. आणि त्या संस्कारामध्ये महिलांकडून किंवा कुठल्या पुरुषांकडून अशी रफ भाषा आणि ती पण कार्यकर्त्यांकडून ही वारंवार भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यां पदाधिकाऱ्यांकडून दिसते. हे अस्वस्थ करणारे, कारण का ओरिजिनल BJP फार चांगला पक्ष होता. मी स्वतः त्यांच्याबरोबर जरी विरोधात ते होते फार जवळून त्या नेत्यांना पाहिले. ओरिजिनल BJP हा चांगला पक्ष होता. हे 2.0चा हा प्रॉब्लेम आहे. आधी असे कधी बघितलंय का तुम्ही? जेव्हा अटलजी होते, सुषमाजी होत्या, आमचे अरुण जेटली साहेब होते, ते असे नव्हते. अहो, ते अशी भाषा अशी कृती कधी म्हणजे ध्यानी मनीच नाही. त्यांची भाषणं आम्ही कौतुकाने ऐकायचो, कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधी असला तरी काय झालं, त्याच्या भाषण ऐकून आपल्यालाही काहीतरी शिकायला मिळतं. आम्ही शिकलो त्याच्यातून. पण ज्या पद्धतीने हे भारतीय जनता पक्ष 2.0, मी नेहमी भारतीय जनता पक्षावर टीका करत नाही, 2.0 वर करते, कारण का हे सगळं जे राजकारण जे गढूळ केलेलं आहे हे पूर्णपणे अदृश्य शक्तीचा पाप. ठाणे जिल्ह्यात आणि मुंबई उपनगर किती साधारण जिंकता येतील महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स या राज्यात उत्तम असेल. मी त्यांच्यासारखी भाषणं नाही करत, अबकी बार 400 पार वगैरे असलं आम्ही नाही करत. आणि मला वाटतं एका सशक्त लोकशाहीमध्ये महाराष्ट्राची मायबाप जनता ही निर्णय घेते आणि ती फार हुशार आहे, अतिशय संवेदनशील आहे. जे महाराष्ट्रासाठी योग्य असेल, महाविकास आघाडी जे परिवर्तन करायची भाषा करते, ही भाषा ही महाराष्ट्राच्या सन्माना आणि स्वाभिमानासाठी. ताई, तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकतो का? महाराष्ट्राची लोक ठरवणार ना, आपण थोडी ठरवू. थँक्यू ताई. रोग पाहिला तुमचा आज तर कारण मला आणि माझ्या फार अपेक्षा होती. जरी विरोधी पक्षातले असले बघा, मी गडकरी साहेबांबद्दल मन मोकळेपणे बोलते, कारण का आजची पंचायत येण्याची आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये एकामेकावर आम्ही टीकाही करतो, पण चांगलंही बोललं पाहिजे. मी कधी असं म्हणत नाही 70 साल में कुछ नहीं हुआ, 10 साल में कुछ, असे नसतो. प्रत्येक सरकार काहीतरी चांगलं करत असतं. पण माझ्या स्वतःच्या देवेंद्रजींकडे प्रचंड अपेक्षा होत्या. एक युवा नेता होता, ठीक आहे आमचे विरोधक असले म्हणून काय झालं, पण ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसात दानवेंनी जशी, म्हणजे मला हे बोलणंही अयोग्य, जी कृती केली ती अस्वस्थ करणारी. धनंजय महाडिक ज्या पद्धतीने महिलांना धमकी देत होते, माझी अपेक्षा होती गृहमंत्री म्हणून त्यांनी काहीतरी बोलावं महिला सुरक्षिततेबद्दल. आज नाशिकला आमच्या एका कॅन्डिडेटच्या आईवर आणि भावावर हल्ला झाला. मी तिथे SP ऑफिसला जाऊन आले नाशिकला. ह्या सगळ्या गोष्टी सुसंस्कृत महाराष्ट्रात नव्हत्या. हो कधी राजकारण व्हायचं, दिलदारपणे आम्ही एकामेकांवर टीका करायचो, पण असं गलिच्छ राजकारण कधी झालं नाही. आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे, कारण का महाराष्ट्राच्या संस्कृतीला जे आज सत्तेमध्ये लोक वागतात ते शोभणार नाही. शेवटच्या टप्प्यात आहे. मोदींच्या सभेला अजित पवारांच्या गटाने दुर्लक्ष केलेले आहे, गैरहजर राहिलेले आहेत. त्यांचा प्रश्न आहे, माझा नाही. शेवटच्या टप्प्यात आहे. आता अधिक तीव्र होणार आहे, अधिक आरोप प्रत्यारोप होणार आहेत. आता आज तुमचं देखील भाषण खूप आक्रमकपणे पाहिलं. तर येत्या 2 दिवसामध्ये जातीय दंगलीच्या संदर्भात जयंत पाटील साहेब म्हणाले, काय म्हणाले पण या एकूण परिस्थिती? तर आम्ही कुठे ना आरोप करत नाही त्यांच्यासारखं, आमचं काही सिटिंग बिटिंग नसते. कसं आहे, ज्यांच्यावर मागच्या 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी ज्यांच्यावर आरोप केले तेच सगळे वॉशिंग मशीनमधून काश्मीर टू कन्याकुमारी आज भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. ते आपण सगळ्यांनीच पाहिलेले आहे आणि तुमच्याच चॅनलवर या बातम्या येतात, काय मी वेगळं सांगत नाही. अँड डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. डेटाच दाखवते की ज्या ज्या पक्षांवर, म्हणजे आमचंच उदाहरण बघा ना, आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी NCP नॅचरली करप्ट पार्टी म्हणायची, आमच्यावर किती आरोप झाले आणि याच पक्षावर आज ते गठबंधनमध्ये आहे. ताई, काल गजानन काळेंनी एक आरोप केलाय, संदीप नाईकांनी 25 कोटी देऊन उमेदवारी घेतली असल्याचा खळबळजनक आरोप केलाय. नक्की काय तथ्य? आणि केलंय गजानन काळेंनी केलाय. जेव्हा पक्ष प्रवेश होतो तेव्हा कार्यालयात जाऊन होतो, मात्र जयंत पाटलांना इथे काय यावं लागलं? हे हास्यास्पद आहे. स्वतःचे अनुभवावरनं लोक बोलत असतात, त्याच्यामुळे त्यांचे अनुभव तसे असतील
या पक्षात असं काही होत ताई, नाही. विद्यमान आमदार- हे हास्यास्पद आहे जर कोणी आरोप केला असेल ताई- त्याचं उत्तरही देणं इज टू फन. जयंत पाटील असं एक महत्वाचं विधान केलंय, संदीप नाईक यांना आता महाराष्ट्राची आम्ही भविष्यामध्ये जबाबदारी देणार आहे. अर्थातच भविष्य मंत्रिपदाचं वेध तुम्ही संकेत होते. शक्यता नाकारता येत नाही. अर्थातच आमचे पक्षाचे महाराष्ट्राचे नेते जर असं काही बोलले असतील तर त्याच्यात तथ्यच असेल आणि त्यातून ते जयंत पाटील आहेत. त्याच्यामुळे ते जे बोलतात तेव्हा विचार करूनच बोलतात. ते विचार करूनच बोलतात. थँक्यू. आमदारांची एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल केली जात आहे, त्याबाबत कसं पाहता आपण विद्यमान आमदार? मला खूप अस्वस्थ करणार आहे. मी माझ्या भाषणात इथे बोललो. याचं कारण असं, त्यांच्यावर मीही अनेक वर्ष काम केलं आहे. त्या माझ्या आईला चांगलं ओळखतात. माझ्या आत्या एन डी पाटलांच्या मिसेस माई आत्या, त्यांचे आणि त्यांचे तर फार कौटुंबिक संबंध आहेत. मग हे अस्वस्थ करणार आहे. कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी काही कुणावर टीका करत म्हणून बोलत नाही आहे, पण एका लोकप्रतिनिधी असं किंवा तुम्ही आता मीडियामधले किती लोक आयकॉन्स होतात ना, आपण त्यांना रोज टी व्हीवर बघतो ते आपल्याला वाटतं अरे आता आपल्या ओळखीचं आहे, आपण त्याला आयुष्यात कधीच भेटलेलं नसतो, पण असा तो माणूस एक नातं होतं त्याच्याशी टी व्हीवर बघून बघून. तर लोकप्रतिनिधी असेल, मीडियामधले लोक असेल, यांच्याकडे प्रेमाने बघत असतात. आणि जर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनीच अशी भाषा जर वापरायला लागली आणि त्यातून आम्ही महिला आहोत, एक महिला असणार आहे, महिला असणं आमच्यावर झालेले संस्कार म्हणून मी भाषणातही म्हणले की मी नुसतं प्रभू श्रीराम कधी म्हणत नाही. आणि हे मला माझ्या आईनी आणि त्यानंतर सुषमा स्वराजांनी शिकवलं. त्यांच्या प्रत्येक भाषणात त्या मर्यादा पुरुषोत्तम म्हणायच्या आणि ती मर्यादा पुरुषांनीही पाळली पाहिजे, पण आम्ही महिलांनी एक संस्काराचा भाग येतो. त्याच्यात काही कमी, वीक, स्ट्रॉंग नाही, पण आम्हाला आमच्या संस्कारांचा सार्थ अभिमान आहे. आणि त्या संस्कारामध्ये महिलांकडून किंवा कुठल्या पुरुषांकडून अशी रफ भाषा आणि ती पण कार्यकर्त्यांकडून ही वारंवार भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यां पदाधिकाऱ्यांकडून दिसते. हे अस्वस्थ करणारे, कारण का ओरिजिनल BJP फार चांगला पक्ष होता. मी स्वतः त्यांच्याबरोबर जरी विरोधात ते होते, फार जवळून त्या नेत्यांना पाहिले. ओरिजिनल BJP हा चांगला पक्ष होता. हे 2.0चा हा प्रॉब्लेम आहे. आधी असे कधी बघितलंय का तुम्ही? जेव्हा अटलजी होते, सुषमाजी होत्या, आमचे अरुण जेटली साहेब होते, ते असे नव्हते. अहो, ते अशी भाषा, अशी कृती कधी म्हणजे ध्यानी मनीच नाही. त्यांची भाषणं आम्ही कौतुकाने ऐकायचो, कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधी असला तरी काय झालं, त्याच्या भाषण ऐकून आपल्यालाही काहीतरी शिकायला मिळतं. आम्ही शिकलो त्याच्यातून. पण ज्या पद्धतीने आज हे भारतीय जनता पक्ष 2.0, मी नेहमी भारतीय जनता पक्षावर टीका करत नाही, 2.0 वर करते, कारण का हे सगळं जे राजकारण जे गढूळ केलेलं आहे हे पूर्णपणे अदृश्य शक्तीचा पाप. ठाणे जिल्ह्यात आणि मुंबई उपनगर किती साधारण जिंकता येतील महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स या राज्यात उत्तम असेल. मी त्यांच्यासारखी भाषणं नाही करत, अबकी बार 400 पार वगैरे असलं आम्ही नाही करत. आणि मला वाटतं एका सशक्त लोकशाहीमध्ये महाराष्ट्राची मायबाप जनता ही निर्णय घेते आणि ती फार हुशार आहे, अतिशय संवेदनशील आहे. जे महाराष्ट्रासाठी योग्य असेल, महाविकास आघाडी जे परिवर्तन करायची भाषा करते, ही भाषा ही महाराष्ट्राच्या सन्मान आणि स्वाभिमानासाठी. ताई, तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकतो का? महाराष्ट्राची लोक ठरवणार ना, आपण थोडी ठरवणार. थँक्यू ताई. ह्यांनी आरोप करत बसावे, आम्ही काम करणारे लोक तर आम्ही काम करत राहू. आणि नवी मुंबईमध्ये कोणी काम केलं आहे याची जाण नवी मुंबईकरांना आहे. त्यामुळे फक्त बोलणारे कोण आणि काम करणारे कोण हे जनतेला माहिती आहे आणि त्याचं उत्तर त्यांना 20 तारखेला मिळेल. शेवटच्या टप्प्यात आता निवडणुकीचा प्रचार आहे, काय विश्वास वाटतो? बघा की आज महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष, मित्रपक्ष हे एकदिलानं पूर्ण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यशस्वी करण्याकरता ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, खूप मेहनत घेत आहेत. त्यामुळे ह्या संपूर्ण प्रचार सभेमध्ये किंवा रॅल्यांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळे एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की बदल या बेलापूर मतदारसंघामध्ये नागरिकांना हवा आहे. जो बॅकलॉग बेलापूर मतदारसंघामध्ये विकासाचा लोकांनी पाहिला आहे, लोकांशी संवाद आमदारांचा झालेला नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये खूप चांगल्या योजना, त्या योजनांचा फायदा नवी मुंबई शहराला झाला आहे. या नवी मुंबई शहराकरता खूप चांगली भूमिका, महत्त्वाची भूमिका प्रत्येक निर्णयामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी घेतली. आज त्यांनी दिलेलं आश्वासन आणि त्यांनी दिलेला शब्द हा नवी मुंबईकरांना खरा वाटला. कारण ह्या गेल्या महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून आजच्या दिवसापर्यंत
अनेक असे चांगले निर्णय हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेतले गेले आणि त्यालाच आज संपूर्ण महाराष्ट्राचा महाविकास आघाडीचा अजेंडा किंवा त्यांचं जे घोषणापत्र आज त्यांनी आपल्या भाषणामध्ये मांडलं आहे. जयंत पाटील साहेबांनी देखील या नवी मुंबईकरता, महाराष्ट्राकरता, तरुणांकरता, महिलांकरता, सुरक्षेकरता अनेक गोष्टींची मांडणी त्यांनी केलेली आहे. जे भूतकाळामध्ये त्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल शाश्वती आणि विश्वास या नवी मुंबईतल्या जनतेचा देखील आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचा देखील आहे. आपण आज मी या दोन्ही म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आणि काँग्रेसचे नेते या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. सर, आज आपलं देखील घोषणापत्र या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. कोणते असे 5 मुद्दे जे आपण मतदारसंघात प्रमुख मुद्दे सांगा? बघ, ह्या जर आपण 25 वर्षाचा विचार केला तर ह्या 5 वर्षामध्ये नवी मुंबई शहरामध्ये खूप मोठा बॅकलॉग निर्माण झाला. जी सुविधा आपल्या शहरामध्ये साधारणतः 2035पर्यंत टिकायला हवी होती तर ह्या 2024मध्ये अनेक विषयांमध्ये आपल्या शहराला अडचणी भासतात. येणाऱ्या कालखंडामध्ये पुनर्विकास होणार आहे. या शहराची लोकसंख्या झपाटीनं दुप्पट होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या शहराच्या सुविधा देखील त्याच पद्धतीनं वाढणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये एक समतोल विकास, मग तो गावठाणाचा असेल, शहरामधल्या LIG, MIG, SIG, सिडको निर्मित घरं, प्रायव्हेट सोसायट्या, इंडस्ट्रीयल बेल्ट आणि झोपडपट्टी यांचा एक समतोल विकास करण्याचं विजन या माझ्या पूर्ण ह्या अजेंडामध्ये ठेवलं गेलेलं आहे. आणि यामध्ये युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल, महिलांचा सुरक्षेचा प्रश्न असेल, सर्व धर्मातील समाजातील लोकांना या नवी मुंबई शहराच्या विकासासोबत घेऊन जाण्याची धारणा असेल, अशा सर्वच गोष्टींचा अंतर्भाव या माझ्या घोषणापत्रामध्ये मी केलेला आहे. त्यामुळे नक्कीच मला विश्वास आहे की जो माझा भूतकाळातला जो अनुभव आहे त्याला विश्वास ठेवून येणाऱ्या कालखंडामध्ये नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातील जनता ही माझ्यावर विश्वास व्यक्त. सर, जयंत पाटील असे म्हणतात तुम्हाला आता महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी. बघा, पहिल्यांदा तर म्हणजे त्यांनी महाविकास आघाडीने आणि शरदचंद्र पवार साहेबांनी मला या बेलापूर मतदारसंघामधून निवडणूक लढण्याची संधी दिली. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि नवी मुंबई शहराचे खूप प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांना मनापासून उत्तरं देणं गरजेचं आहे. बघा, इलेक्शन आहे म्हणून GR काढणं आणि GRवर GR काढून होल्डिंग लागणं यामधून काही नवी मुंबई शहराचे गावठाणाचे प्रश्न काम करायला आवडेल. त्यामुळे नक्कीच जी जबाबदारी पक्ष देईल त्या ठिकाणी मी काम करेन. नवी मुंबईत बदलापूर होऊ नये अशी देखील जबाबदारी दिलेली आहे. नक्कीच खूप महत्त्वाचा विषय आहे की जी कायदा सुव्यवस्था ही राखली गेली पाहिजे. या शहरामध्ये ही सॅटेलाईट सिटी म्हणून नवी मुंबई शहर ओळखलं जातं आणि या शहरामधील प्रत्येक घटकाची काळजी ही या प्रशासनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी देखील घेतलेली पाहिजे. सगळ्यात महागाईनी कंटाळून गेलोय त्या महागाई. दिवाळी आली कधी गेली कधी कळलंच नाही. होतं की तसेच परत आले. एवढे मोठे मोठे लाडू आमच्या घरी असायचे, आता ते बोराच्या साईजचे लाडू झाले. खरंच आहे, माझी पद्धत आहे की मोठे मोठे स्टीलचे डबे घेऊन फराळ घेऊन जायचं दिवाळीच्या आदल्या दिवशी माझ्या नंदीच्या घरी. बरोबर माणूस लागायचे एवढे मोठे मोठे स्टीलचे डबे घेऊन जायचे. चकली, शेव, लाड. जाताना माणूसच लागला नाही. शेवटी ती नणंद आहे. मी गेले छोटे छोटे डबे घेऊन. माझी नणंद म्हणली एकटीच आलीस? मला वाटलं सदानंद बद्दल विचारते. म्हणलं मी एकटीच आली, सदानंद 1 तासाने येणार. मला म्हणले डब्बे जरा. म्हटलं काय करू, बहुत हो गई महंगाई की मार, काय करू असंच झालंय. म्हणजे हो बाई खरंच महाग झाले. उघडला कर्तृत्ववान पोलीस आम्ही आणू. आज पोलिसांचा प्रॉब्लेम नाहीये, बाळ्या मामांना पण माहितीये. प्रॉब्लेम पोलिसांचा नाहीये, पोलीस सगळे महाराष्ट्रातले चांगले. मला आल्यावर जेव्हा देवा भाऊ बंदूक घेऊन फोटो काढतो काय वाटत असेल या पोलिसांना. याच्यात माझ्या मनात तीळ मात्र शंका नाहीये. पण मला एक शब्द तुमच्याकडून एक भाऊ म्हणून पाहिजे की तुम्ही मला शब्द द्या की जी घटना बदलापूरला झाली ती तुमच्या विधान अंदाजपणे हा प्रश्न सोडवते. कारण का मला माहिती आहे आमच्या सगळ्या या भगिनी हा पण हसतोय तेव्हाच दिसतोय. ते वळून पाहतो आणि हसतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की हे सब RR पाटील की देण आहे. मला अभिमान आहे तुमच्या सगळ्यांचा. ही कुणीची मुलं आहेत, ही आपल्या शेतकऱ्यांची मुलं आहेत. या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सगळ्यात मोठी या